आज पोलीस ठाणे अहमदपूर येथे शिवणखेड मध्ये झालेल्या गोवंश हत्याबाबतचं निवेदन देण्यात आलं। काल दिनांक 20/8/2025 रोजी शिवणखेडला काही समाजकंटकांनी वाईट हेतू ठेवून हिंदू लोकांचा सध्या श्रावण मास चालू असलेला त्यांना माहीत असताना आणि उद्या पोळा असताना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून कुठंतर जातीय तेढ निर्माण करावं या वाईट हेतूनं शिवणखेडमध्ये काल गो हत्या केलेली आहे। आणि ती जी गो आहे ती हे एक मुस्लिमच आहेत, मुस्लिम बांधवच आहेत। यांची गो आहे, यांचं नाव इमाम शेख आहे। यांची गो वंश ही चोरीला गेली आणि ती चोरी करून तिची हत्या करण्याचा प्रकार त्यांनी सुरुवात केला। त्यावेळेस आमचे जे काही गोरक्षक होते, जे काही मूळ वासी त्या शिवणखेडचे होते, त्या शिवणखेडच्या मूळ वासींनी ही सगळे कृत्य बघितलं, त्यांना अडवलं आणि अडवल्यानंतर 112ला सहकार्य करण्याचा किंवा सहकार्य मिळण्यासाठी फोन केला असता 112 कडनं आम्हाला फोन मधून सहकार्य लाभलं नाही किंवा त्या पद्धतीने त्यांनी सांगतात त्या पद्धतीने सहकार्य आम्हाला लाभलं नाही। त्यानंतर आमचे जे काही सुरक्षा प्रमुख आहेत मधुकरजी धडे, त्यांनी ही पोलीस निरीक्षकांना, एसपी साहेबांना ह्या सगळ्या कथेची ही सगळ्या गोष्टीची कल्पना दिली आणि तिथं मदत मागवली। त्या सगळ्या ह्या गोष्टी ज्या आहेत ही गोष्ट आम्ही कुठेतरी निदर्शनास आणावं। शासनाचा गोवंश कायदा लागू असताना, ही राजमाता म्हणून घोषित केला असताना, हिंदूचा श्रावण मास चालू असताना, दोन दिवसावर पोळा असताना हे वाईट कृत्य फक्त जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतून केलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही आज निवेदन इथं देण्यासाठी आलो। आता आपल्या माध्यमातून आम्हाला एक गोष्ट सांगायचं, खास करून ह्या राजूर नगरीतील, ह्या राजूर तालुक्यातील, मी 2 वेळेस राजूर नाव उच्चार केला, त्याचं एक मागे कारण आहे, आपल्याला पुढे कळून जाईल। ह्या राजूर तालुक्यातील खास शिवणखेड लोकांना मला एक त्यांची भावनेला मला एक थोडंसं टच करायचं आहे। शिवणखेडमध्ये सर्व जातीचे लोक आहेत, त्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे राजपूत लोक आहेत। त्या राजपूत लोकांना माझी अशी एक विनंती आहे, आपण दिलेल्या जमीन जायदादवरच ही मादरचोद बसून आज आपल्या मुनगटावर हात धरून आपल्या उरावर बसले त्याची जाणीव राहू द्या। आणि तुम्ही बाप्पा रावलला विसरलात, तुम्ही महाराणा प्रतापला विसरलात, राजा सांगाला विसरलात, तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांना विसरलात। ह्या सगळ्या गोष्टी आज आपण ही विसरल्यामुळं ही आपल्या राजमातेला, आपली जे गोवंश आहे हिची हत्या करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। आणि दुसरे आम्हाला असं सांगायचंय, तुम्ही आमच्या राजमातेवरती जी मुख्य प्राणी आहे, आम्ही तिला सर्वस्नीय मानतो, सर्व देव वासनी मानतो, तिला जतन करतो, तिची पूजा करतो, अशा मुख्य प्राण्यावर हमला तुम्ही करू नका। तुमच्यात जर खरा दम असेल तर आम्ही तयार आहोत, आम्ही आजही तयार आहोत। आम्ही कुठल्याच संघटनेचं, कुठल्याच नेत्याचं आम्ही सहकार्य न घेता तुमच्याशी खेटायला तयार आहोत, इथपर्यंत आम्ही सांगतो। तुम्हाला जातीय तेढ जर खरीच निर्माण करायची असेल आणि खरंच जर करायचं असलं तर समोर यावं, असं आमचं म्हणणं आहे। तुम्ही आता मागून जर हमला करत असताल तर आम्ही तुम्हाला उघडं करू त्याच्यावर हमला ही ध्यानात ठेवा, हे तुमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगायचंय। आणि याचबरोबर माझ्या हिंदू बांधवांना सांगायचंय, हिंदू बांधवांनी उद्याचा जो पोळ्याचा सण आहे, तो पोळ्याचा सण साजरा करताना शिवणखेडमध्ये जी घटना झालेली आहे त्या घटनेला थोडंसं आठवावं। आपली जी गोमाता आहे त्या गोमातेची हत्या एका कंटकाकडनं करण्यात आली, आपली भावना दुखवण्यात आली। त्यासाठी आपण उद्या सगळ्यांनी, उद्या पुरणपोळी खाताना फक्त आमचं म्हणणं आहे, आम्ही गोहत्येच्या विरोधात आम्ही कार्य करू। आम्हाला जर सगळ्याच न्याय मिळाला नसले तर 2 दिवसांना आम्ही राजूर तालुका बंद करू। पण आपण, आपल्याकडे माझी एवढीच मागणी आहे, उद्या पोळी खाण्याच्या पहिलं की हे जे पोरं आहेत, जे आपलं जीव धोक्यात घालून किंवा गोमातेचं संरक्षण करायला, ही गोमातेला कुठंतरी विजा होत आहे, ही तुम्हाला जाणीव होण्यासाठी पोळी खात असताना ही गोवंश आपली आहे एवढंच करण्यासाठी तुम्ही तुमच्या मनात यावं, ही एक आम्हाला तुमच्या या माध्यमातून सांगायचं आहे। आमच्या जे काही मागण्या आहेत, ही आरोपी जो आहे तो आरोपीच्या विरोधात राजद्रोहाचा कायदा, राजद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल व्हावा। महाराष्ट्र शासनानं तिला राजमातेचा दर्जा दिलेला आहे। गो हत्या वंशजाचा जे कायदा करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे त्याचा गुन्हा दाखल व्हावा, मकोच्या खाली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावं। याच्यामध्ये त्यांच्या गावातल्या लोकांचं मागणी होती, मास्टर माइंड कोण आहे, मास्टर माइंड पाकिस्तानात बी असलं तर हुडकून काढू आम्ही आता, एवढी आम्ही तयारी ठेवलेली आहे। मग ते शिवणखेड फार मोठं नाहीये आणि सगळे ठाकराच्या जमिनी आहेत, ठाकूराला आम्ही जे मानतो ते त्यांना माहिती आहे, त्यांच्यात रगा आता आहे, त्यांच्यामध्ये
कुणाचं रगत आहे, कुणाला कुणाचे मावळे आहेत, आम्ही कुणाचे मावळे सगळ्याला माहिती आहे. त्यांचं मास्टर माइंड कोण आहे याचं हुडकून काढा म्हणून आम्ही तसं एक सांगितलेलं आहे. या सगळ्या जर गोष्टी मागणीप्रमाणे नाही झाल्या तर उद्या रोडवरती आम्ही उतरू, पूर्ण राजूर तालुका, राजूर शहर बंद करू आणि याची सर्वस्वी जबाबदारी जर कुठली कारवाई न झाली तर शासनावर, प्रशासनावर राहील अशी आमची मागणी आहे. जय श्रीराम. आपल्या राजूर तालुक्यामध्ये हे वेळोवेळी घडत आहे. हे पोलीस प्रशासनाला आम्ही वेळोवेळी ह्या गोष्टी सांगत असताना सुद्धा काही कारवाई होत नसल्यामुळे आज आम्हाला इतर रस्त्यावर उतरावं लागले. याच्यासाठी आम्हाला निवेदन द्यावं लागलं. काही दिवसापूर्वी चापोलीमध्ये एक समाजकंटक गौवंशाची हत्या करून सनी नेत असताना आपल्या गौरक्षकांनी त्याला पकडलं. पकडल्याच्या नंतर त्याचा कबुली जबाब व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं की हे गौमांस कुठून आणलं जातं, तर अहमदपूरमधून आणलं जातं. अहमदपूरमध्ये कोण कापतं त्याच्या नावासह एसपी साहेबाला, डीवायएसपी साहेबाला आणि पीआय साहेबाला हे पाठवण्यात आलं. तरीही त्याच्या पुढली कारवाई झालेली नाही. ह्याच्यासाठी आज निवेदन देऊन निवेदनामध्ये क्लिअर सांगण्यात आले की जे रात्री आरोपी गाय कापताना रंगेहात पकडल्या गेलेला आहे त्याच्यासोबत कोण कोण होते त्यांनी व्हिडिओमध्ये नावं घेतलेले आहेत. त्यांच्यावर जर गुन्हा दाखल होऊन त्यांना लवकरात लवकर अटक जर नाही झाली येणाऱ्या 4 दिवसाच्या आत आम्ही अहमदपूर बंदची हाक देऊ. आणि जेही शेतकऱ्याला पुढं करून सनी गौरक्षकांवर आरोप करत आहेत, मी पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे गौरक्षक म्हणून सनी खंडणी घेतात असं म्हणतात, एकही व्हिडिओ दाखवा. जर ते बजरंग दलाचा कार्यकर्ता असेल तर घरात घुसून मी मारील त्याला. जर बजरंग दलाच्या नावानं जर कुणी पैसे घेत असेल तर हे वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून कुठल्या तर माध्यमातून मोर्चा काढून सनी कुणाची बदनामी करू नका. आमची एक सवय आहे, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. म्हणून तुमचा बाप आहे तर बाप दाखवा, नाहीतर डोकं मुंडन करून सनी तुम्ही श्राद्ध घाला. काय बरेच मोर्चांमध्ये काही लोकांना एवढे पुळकी उलालेत, माझी नगरसेवक आहेत, काही नेते मंडळी आहेत, मला तर ह्यांच्यावर सुद्धा संशय येतोय ते खरे हिंदू आहेतच का नाही. ते यांनी जे म्हणतात ना की गौरक्षक पैसे मागतात, एकही व्हिडिओ दाखवा, एकही. मी चॅलेंज करतो तुमच्या माध्यमातून, जर व्हिडिओ दाखवल्यानंतर त्याच्या घरात घुसून मारायची तयारी माझी राहील, फक्त ते बजरंग दलाचा जर कार्यकर्ता निघाला तर. बाकीचं दुसऱ्याहून आम्हाला काय घेणं देणं आहे, आम्हाला काय घेणं आहे. कुणाचंही नाव घेऊन काय करायचं ते तपासण्याचं काम तुमचं आहे. तुम्ही कुणाला पैसे देत आहात, काय करत आहेत. भडव्यांनो एवढे जर शहाणे असताल तर व्हिडिओ दाखवा आम्हाला, आणि नाही तर सोशल मीडियावर टाका, मी करतो त्यांची कारवाई काय करायची ते. तुमच्यात दम आहे तर आपल्याला बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे, संवैधानिक पद्धतीनं पैसे खाणाऱ्या व्यक्तीवर तुम्ही गुन्हा दाखल करा. त्याच्यासोबत मी राहील, तुमच्या पाठीशी मी राहील. मग तर हे भपक्या सोडू नका. भडवे हो एवढे जर शहाणे असताल तुम्ही तर करूनच दाखवा तुम्ही. एवढंच मला बोलायचंय. आणि रात्री जी गौवंश शिवणखेडमध्ये कापल्या गेलेली आहे, हे कुमट्याचे आपले मुस्लिम बांधव आहेत, यांची ती गाय आहे. यांची गाय चोरून नेऊन सनी कत्तल करण्यात आली आहे. आणि गायचं वय 1.25 ते 1.5 वर्ष होतं. हे 1.5 वर्षाची गाय कापून नेऊन निघतात. आणि हे जे आता मी भडवे शब्द वापरलो, हे चापुली करणारे, चापलुसी करणारे हे जे नेते मंडळी आहेत, भाकड जनावरं, मग हे आता गोरं कापण्यात आलं, एक वासरू कापण्यात आलं, मग आता ह्याला भाकड म्हणाव का सांगा की तुम्ही. ह्या विषयावर थोडंसं ज्ञान ठेवून कुणासोबत कोणत्या मोर्चामध्ये जावं, ह्यांना थोडीशी लाज वाटायला पाहिजे. ह्या नीतीविरी करत हिंडतात ना, ह्यांची अवकात आम्ही वेळेवर दाखवून देऊ. थांबा फक्त तुम्ही नगरसेवकाला, आम्ही तुम्हाला दाखवू तुमची अवकात काय आहे.